आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। मौजे वडगावच्या जांभळे मळ्यात 2 गवारेड्यांचं दर्शन, वन खात्याने पकडण्यासाठी मांडले ठाण, नागरिकातून भीती। हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे 2 गवारेड्यांचं दर्शन काही शेतकऱ्यांना झालं। त्यांच्या माहितीवरून वन खात्याने तातडीने दखल घेत गवारेड्यांना पकडण्यासाठी प्रयत्न चालवला आहे। मौजे वडगाव येथील कैलासवासी ज्ञानू जांभळे यांच्या मळ्यात 2 गवेरेडे असल्याचं शेतकरी दीपक थोरवत, प्रकाश जांभळे आणि योगेश जांभळे यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तातडीने याबाबतची माहिती वन खात्याला दिली आहे। प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं की सदरचे गवेरेडे हे गेले 4-5 दिवस झाले जांभळे मळ्यात वास्तव्यास असून पहिल्यांदा आम्हाला कोणीतरी जनावरे घेऊन येऊन गेले असेल असं वाटलं, परंतु शेतात उसाला पाणी पाजत असताना आणखी पाऊल खुणा आम्हाला दिसल्या। त्यामुळे आम्हाला काहीतरी मोठं जनावर असल्याचं दाट संशय आला। आम्ही त्या मागचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला 2 गवेरेडे, एक मोठा व एक लहान असल्याचं निदर्शनास आलं। जांभळे यांच्या शेतातील ऊसाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांनी शिरोली पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधला व पोलीस स्टेशनने वन खात्याशी संपर्क करून नरंदे येथील फॉरेस्ट ऑफिसर शशिकांत नकोले व राहुल कांबळे, भगवान भंडारी, लहू भंडारी, दीपक गुळमुदे यांना प्रत्यक्ष ठिकाणी पाठवून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना उपवन संरक्षक श्री धुमाळ यांनी केल्या। वन अधिकारी नकोले यांनी शिये टोप या भागातून सदरचे वन्यजीव आले असावेत असा संशय व्यक्त केला। मात्र कोणी घाबरून जाण्याचा प्रश्न नाही, आम्ही योग्य त्या उपाययोजना करण्याचा नक्की प्रयत्न करू असं सांगितलं। वन खात्याला रात्री उशिरा माहिती मिळाल्याने मौजे वडगावात पोहोचण्यास त्यांना उशीर झाला। रात्र झाल्यामुळे उसाकडे पाहत बसण्याशिवाय काही पर्याय राहिला नव्हता। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वनपाल यांनी शेजारील शेतकऱ्यांना वाळलेल्या मिरचीचा धुराडा करावे असे सांगितले। वन खात्याने आपले प्रयत्न चालू ठेवले असून अद्याप त्यांना कोणतेही यश आलं नाही। आज सकाळपासून जांभळे मळ्यातून गवे हे डोंगराच्या दिशेने गेले असल्याची शेतकऱ्यांच्यात चर्चा होती। तसा मेसेज गावातील व्हॉट्सअपवर या सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे। या संदर्भात वनपाल शशिकांत नकोले, विलास शिंदे यांच्याशी पुढील कार्यवाही संदर्भात फोनवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता फोनला प्रतिसाद दिला नाही। महानकर न्यूजसाठी मौजे वडगावहून कुबेर हंकारे।